हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. खास मेजवानी विथ रोहिणीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहोत मुरुडेश्वर इथे. हे कर्नाटकातलं अतिशय प्रसिद्ध असं हे मुरुडेश्वरचं मंदिर आहे आणि याचाच आपण विशेष असा व्लॉग आज आपण पूर्ण पाहणार आहोत. तर बघा, आम्ही या ठिकाणी पुण्याहून निघालेलो आहोत. सो आम्ही कोल्हापूर मार्गे मुरुडेश्वर इथे आलेलो आहोत. तर बघा, या ठिकाणी मुरुडेश्वरमध्ये आता आमची एंट्री झालेली आहे. तर सर्वात आधी आम्ही या ठिकाणी मुरुडेश्वर मंदिराच्या आसपासच अशा छान असे तुम्हाला रूम्स वगैरे मिळतील. अतिशय व्यवस्थित दरात या ठिकाणी आहे. तर आम्ही ही आमची रूम बुक केलेली आहे. तर आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं. तर आमच्यासाठी अशी व्यवस्थित अशी छान अगदी मंदिराच्या जवळ छान रूम मिळाली आम्हाला. तर साधारणपणे आम्ही रात्री 12 ते 14 तासाचा प्रवास केला. त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करून 1-2 तासाचा आम्ही ब्रेक घेऊन त्यानंतर आम्ही नॉनस्टॉप या ठिकाणी सकाळी 11 वाजता आम्ही साधारणपणे पोचलेलो आहोत. तर रात्रभर प्रवास केल्यामुळे आम्ही सर्वात आधी रूम केली आणि त्यानंतर हा बाल्कनीचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं लंच केलं. तर लंचमध्ये या ठिकाणी ऑफकोर्स तांदळाचे सगळे पदार्थ मिळतात. तर डोसा, इडली, त्यानंतर राईस वगैरे ते सगळं खाल्लं आम्ही. त्यानंतर आराम केल्यानंतर आम्ही पुन्हा मंदिराकडे निघालेलो आहोत दर्शनासाठी. साधारणपणे 4 वाजलेले असतील आत्ता. तर हे बघा तुम्ही, मंदिराच्या बाहेरचं असं वातावरण आहे मुरुडेश्वरचं. अजून आम्ही एंट्री नाही केलेली. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. तर आम्ही सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदाच गेलेलो होतो. तर खूप भव्य असं हे मंदिर आहे आणि अगदी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला हे मंदिर आहे. तर बाजूलाच समुद्रकिनाऱ्याचा सुंदर असा व्ह्यू आहे या ठिकाणी. तर बघा किती सुंदर याचं कोरीव काम आहे. तर आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत थांबलेलो आहोत. तर मी बाहेरचं आत्ता तुम्हाला दाखवू शकते. आतमध्ये त्यांनी बिलकुल अलाउड नाही केलं आम्हाला. सो आतमधलं तुम्हाला इथेच येऊन बघावं लागेल, कारण ते तितकंच अप्रतिम आहे. आणि बाहेरच अशी महादेवाची, शिवाची सुंदर भव्य अशी मूर्ती आहे. तर हे बाजूलाच आम्ही गणपतीचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आतून आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. आता आम्ही वरती महादेवाचं दर्शन करून पुन्हा वापस आलो आम्ही. आणि बघा, साधारणपणे या ठिकाणी 6 ते 6:30-7 वाजलेले असतील आणि छान असं संध्याकाळचं खूप सुंदर लाईटिंगमध्ये तर ते मंदिर खूप अप्रतिम दिसतं. त्यानंतर आम्ही डिनर केला आणि मग रूमवरती झोपायला गेलो. आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही बीचवर जाणार होतो, कारण आमचा टाईम संपलेला होता त्या दिवशीचा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सुंदर असा नाश्ता केला या ठिकाणी. मेदूवडा, उपमा, साऊथ इंडियन पूर्ण छान असा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही निघालो बीचकडे. तर मुरुडेश्वरचा बीचसुद्धा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आम्ही पूर्णपणे इथे घालवली. आणि रील्स बनवण्यासाठी आम्ही खूप वेळा हार्ट शेप बनवण्याचा ट्राय केला, पण ह्यांना काही तो शेप जमतच नव्हता शेवटपर्यंत. कशा तरी रील्स बनवल्या आणि मजा आली खूप. तिथे फोटोज वगैरे काढले. ते 5 मिनटात फोटोज देतात, तसे फोटोज वगैरे काढले. त्यानंतर मुलं छान खेळली बीचवरती. अगदी सुंदर असं हे रमणीय वातावरण होतं या ठिकाणी. आणि बघा, या शिवजींच्या मूर्तीच्या बाजूला एक बीच रेस्टॉरंट पण आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी पण बसून खूप छान आपण जेवण वगैरे करू शकतो. अगदी छानच या ठिकाणचं वातावरण फार अप्रतिम आहे. आणि याच्याच बाजूला गोकर्ण आहे, त्यानंतर होन्नावर बोटिंग, त्यानंतर याना केव्स, असे भरपूर स्पॉट्स आहेत जे तुम्ही इथं 2 ते 3 दिवसाचा मुक्काम जर तुम्ही केला तर ते सुद्धा स्पॉट तुम्ही पाहू शकता. माधव आणि माधवीने खूप छान एन्जॉय केलेलं आहे. आणि तिथे पोलीस पण फिरत होते आणि ते सारखे सांगत होते, बघा आता पाण्याची पातळी अगदी इथपर्यंत वाढलेली आहे की वादळ येणार आहे, तुम्ही जरा बाजूला व्हा. आणि त्यामुळे आम्ही थोडंसं 11 वाजेपर्यंत तिथे पाण्यात आम्ही खेळलो. त्यानंतर आम्ही परत एकदा जेवणासाठी या ठिकाणी
बीचच्या बाजूला जे रेस्टॉरंट होतं तिथेच आम्ही यांचं हे जेवण असतं, याला आपण नाश्ता म्हणतो ॲक्च्युली. तर आम्ही हे जेवण म्हणून या ठिकाणी चेक केलेलं आहे. मस्त सुंदर अशी चव होती, मसाले भात, सांबर वगैरे सगळं. तर फ्रेंड्स, यानंतर आम्ही होन्नावर बोटिंगला जाणार होतो. सो आम्ही इथे दर्शन घेतलं सकाळी पुन्हा एकदा आणि त्यानंतर आम्ही होन्नावर बोटिंगसाठी निघणार होतो. तर होन्नावर बोटिंगचा सुद्धा खूप छान असा व्लॉग शेअर केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. फोटोशूट, व्हिडिओ शूट, प्री वेडिंगसाठी अतिशय सुंदर अशी ती जागा आहे. तर फ्रेंड्स, हा होता आजचा आपला व्लॉग. यानंतर आपण पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.